आहार आणि पोषणाद्वारे पीसीओएसचे व्यवस्थापन. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांसारख्या संपूर्ण पदार्थांनी समृद्ध संतुलित आहार घेतल्याने संपूर्ण आरोग्याला चालना देऊन आणि संप्रेरक संतुलनास समर्थन देऊन पीसीओएस लक्षणे नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. संपूर्ण धान्य, बीन्स आणि शेंगा यांसारख्या जटिल कार्बोहायड्रेट्सवर लक्ष केंद्रित करा, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात आणि सामान्यतः पीसीओएसशी संबंधित इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतात. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त स्नॅक्स आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन मर्यादित करा, कारण ते रक्तातील साखर वाढवू शकतात आणि वजन वाढणे आणि थकवा यासारखी लक्षणे वाढवू शकतात. तुमच्या आहारात नट, बिया आणि फॅटी फिश यांसारख्या स्त्रोतांमधून निरोगी फॅटचा समावेश करा, कारण ते जळजळ कमी करण्यात आणि हार्मोन उत्पादनास समर्थन देऊ शकतात. जास्त खाणे टाळण्यासाठी सजग खाण्याचा सराव करा, जे वजन वाढण्यास आणि इन्सुलिनच्या प्रतिकारात योगदान देऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि एनर्जी क्रॅश टाळण्यासाठी दिवसभर नियमित जेवण आणि स्नॅक्सचे लक्ष ठेवा. दिवसभर भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा, कारण संपूर्ण आरोग्यासाठी योग्य हायड्रेशन आवश्यक आहे आणि चयापचय आणि संप्रेरक संतुलनास मदत करू शकते. तुमच्या वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यांनुसार वैयक्तिकृत जेवण योजना तयार करण्यासाठी पीसीओएसमध्ये माहिर असलेल्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञासोबत काम करण्याचा विचार करा. धीर धरा आणि आहारातील बदलांशी सुसंगत राहा, कारण लक्षणांमध्ये सुधारणा दिसण्यासाठी वेळ लागू शकतो. कठोर निर्बंधांऐवजी हळूहळू, शाश्वत बदल करण्यावर भर द्या. लक्षात ठेवा की आहार आणि पोषण हे पीसीओएस व्यवस्थापित करण्याचा एक पैलू आहे. इष्टतम आरोग्य आणि कल्याणासाठी तुमच्या एकूण उपचार योजनेमध्ये नियमित शारीरिक हालचाली, तणाव व्यवस्थापन तंत्र आणि नियमित वैद्यकीय तपासणी यांचा समावेश करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामसलतीसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा.